निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर, आपल्यासाठी गोपीचंदच्या आईचा निरोप आहे. कोणी दिला तुला? त्यांची सेविका आहे भामिनी, तिने दिला. त्या इकडेच येत होत्या. काय निरोप आहे? आज रात्री पुण्यात इथे येत आहेत. बर. गुरुवर, हे असं अजून किती दिवस चालणार? साधना सुरू केली आहे एकाने, त्याचा निश्चित वेळ ठरलेला नसतो. आता गोपीचंदच्या माता कशा शिकतायत त्यावर सगळं अवलंबून आहे. परंतु गुरुवर, मला काही अशुभ संकेत मिळतात. मीही इथे आल्यापासून मलाही अशुभ संकेत मिळत आहेत. गुरुवर, मग आपण इथून निघून जाऊयात ना? भिण्याचे कारण नाही काणी. श्री दत्तगुरूंची आज्ञा आहे की इथे कार्य करा म्हणून. ते सोडून जायचं नाही. काय झालं महाराज? राजवाड्याच्या बाहेर जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे, बरोबर? होय महाराज. बाहेर जाणारे आणि येणारे यांची नोंद असते ना? कदू? हो हो असते ना महाराज. ह्या क्षणापासून मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आणखी सैनिक नेमा. अनुमती असल्याशिवाय आणि महत्वाचे काम असल्याशिवाय कोणीही राजवाड्याबाहेर जाणार नाही. ठीक आहे महाराज, आजपासूनच हे नियम सुरू करू. तुम्ही मला बोलवलं? होय, कशी आहेस? बरी आहे. राजवाड्यात सगळं व्यवस्थित सुरू आहे ना? होय. तुला कुठे काही खटकणारं दिसत नाहीये ना? नाही. नक्की ना? होय. तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? नाही. आणि तू इथे अशी घाबरून राहू नको. होय. तुला आईबद्दल काही ठाऊक आहे का? काय? लोमावती सांगत होती की ती राजवाड्याबाहेर कुठेतरी जाते. नाही, खरंच मला काही माहित नाही. माहित नसेल तर ठीक, पण नंतर समजलं की तुला माहित आहे तर शिक्षा होईल. आणि मी किती कडक शिक्षा करतो हे तुला चांगलंच ठाऊक आहे. होय. आणि हे ध्यानात असू दे की तूही मला प्रिय आहेस. होय. जा आता, छान राहा. आज मी तुला भेटायला तुझ्या कक्षात येईन. अय्या खरंच? होय. मी वाट पाहते. ये. लोमावतीने सांगितलं तसं तर काही वाटलं नाही.
पण लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्ही नाथपंथाच्या दीक्षेसाठी इथे आला आहात. आजवर कोणत्याही स्त्रीने नाथपंथाची अशी औपचारिक दीक्षा घेतलेली नाही. श्री मच्छिंद्रनाथ यांनी मैनावती देवींना आध्यात्मिक मार्ग दाखवला तेवढाच. पण तुम्ही पहिल्या असाल. तेव्हा तुमचे आणि पर्यायाने माझेही दायित्व वाढले. गुरुदेव, हे दायित्व मोठे आहे हे मला माहीत आहे. मी पूर्ण गुरुचरणी लीन आहे हे निश्चित. पण हे श्री मच्छिंद्रनाथ कोण? ह्या नाथ परंपरेत येताना त्याविषयी प्रथम काही महत्वाच्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. नाथ परंपरा ही जन्माला आली ती श्री महादेव आणि श्री दत्त महाराज यांच्या प्रेरणेने. आदिनाथ भगवान श्री महादेव हे पार्वती मातेला एक गुप्त ज्ञान देत असताना समुद्रात एक मासा ते ऐकत होता. त्या माशाच्या पोटात एक गर्भधारण होता. खरं तर तो ते ऐकत होता. तेच श्री मच्छिंद्रनाथ. त्या बाळाचा सांभाळ कामिक आणि शारदोता यांनी केला. त्यांना मूल नव्हता. हा मुलगा मोठा होऊन श्री दत्त महाराजांच्या आज्ञेने घराच्या बाहेर पडला. सुरवर हो मच्छिंद्रनाथ, गुरुवर हो देवा मच्छिंद्रनाथ, देवा मच्छिंद्रनाथ, गुरुवर. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, ओ अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, ओ अलग निरंजन. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दिनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. श्री मच्छिंद्रनाथांना माझा नमस्कार. तुमच्या डोळ्यात हे पाणी का? ज्या माऊलीने सांभाळले इतके वाईट वाटले. जगाच्या कल्याणासाठी असे अनेक त्याग करावे लागतात माई. त्याशिवाय कार्य उभे राहत नाही. मला ह्यानंतर जे नाथ आहेत त्यांच्याविषयी ऐकायला आवडेल. ह्यानंतर श्री गोरक्षनाथ हे प्रकट झाले. श्री मच्छिंद्रनाथ भ्रमण करत असताना दीक्षेसाठी एका घरासमोर आले. त्या घरातली स्त्री सरस्वती ने भिक्षा दिली आणि नाथांना आपले दुःख सांगितले. आजपर्यंत अनेक उपवास केले, व्रत वैकल्य झाली, यज्ञ झाले, पण आई होण्याचे भाग्य मला लाभले नाही. त्या स्त्रीला मूल नव्हते. श्रीनाथांनी तिला विभूती दिली आणि 12 वर्षांनी या मुलाला आशीर्वाद द्यायला मी येईल असे सांगितले आणि तिथून निघून गेले.
किती धन्य आहे ती माऊली. तसे नाही. त्या स्त्रीच्या मनात शंका आली आणि तिने ती विभूती फेकून दिली. बारा वर्षांनी श्रीनाथ परत आले. श्रीनाथांना सगळा प्रकार समजला. माझ्या कठोर तपश्चर्येनंतर मी तुला जी विभूती दिली होती त्यात शिवत्व सामावले होते. ती विभूती प्राशन केल्यानंतर तुला अनेक दिव्य अनुभव, अनेक देवदेवतांचे दृष्टांत झाले असतील, हो ना? हे योगीराज, माझ्या हातून पातक घडले आहे. आपण दिलेली विभूती मी प्राशन केलीच नाही, केलीच नाही, केलीच नाही, केलीच नाही. सरस्वतीने श्रीनाथांना विभूती कुठे फेकली ते स्थान दाखवले. गोरक्षा जिथे होती तिथेच तिने विभूती फेकली होती. गोरक्ष, मी मच्छिंद्र तुला या धरित्रीवर पहिले पाऊल ठेवण्यासाठी आमंत्रित करीत आहे. माझ्या देहावर गोरक्षाचे ओझे आहे. ते कुणी सारले तर मी बाहेर येऊ शकेन. श्रीनाथांनी मोठ्याने हाक मारली आणि अद्भुत घटना घडली. रुद्रतेज शिवशंभू भूपती महादेव तू दिव्यगती शरण तुला जो जाणील भक्ती करुणाचा सुई शक्ती. ब्राह्ममुहूर्त झाला आहे. तुम्ही आता निघावे. नाथपंथांच्या या थोर विभूती म्हणजे साक्षात नारायणाचे अवतार आहे. त्याचे स्मरण ठेवा. बरं झालं तुम्ही आलात. उशीर झालाय. हो, चल निघूया. काळजी घ्या. देवी, नाग, पाठीया देवी. हा एवढा मोठा नाग. घाबरू नकोस. मला तर खूप भीती वाटते देवी. हे बघ, मी नाथपंथाची दीक्षा घेत आहे.
हा आपल्याला काहीही करणार नाही. दिव्य शक्ती आपले रक्षण करतील. देवी, यांनी आपल्याला पुढे जाऊ दिलं नाही तर आपण पोहोचणार कसे? शांत राहा. देवी, हो हो देवी. हे गुरुवर श्री जालिंधरनाथ, हे श्री मच्छिंद्रनाथ, हे श्री गोरक्षनाथ, आमचे रक्षण करा. देवी, देवी, साप खरोखरच निघून गेला. गुरुकृपेची प्रचिती आली मला. निघूयात. हो. प्रधानजी, काय आहे? प्रधानजी, एवढी देखरेख कशासाठी? कसली देखरेख? कसली देखरेख? अहो म्हणजे इकडून कोण आलं का, तिकडून कोण गेलं का याची. मला तरी कुठं ठाऊक आहे? म्हणजे तुम्ही बी हवेतच तलवार फिरवताय असं म्हणा की. सदो, दुसरा काही पर्याय आहे का? राजाने सांगितलं उठ की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. जास्ती काही विचारायचं नाही. आपण तरी काय करणार? प्रधानजी, मी काय म्हणतो, महाराजांनी सांगितलंय कोण आलंय कोण गेलंय याच्यावर ध्यान ठेवा, म्हणजे काहीतरी गडबड आहे. सदू, जेवढं सांगितलंय तेवढंच बघ. जास्त विचार करू नकोस, समजलं? काय सुरू आहे? महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे सगळीकडे लक्ष ठेवून आहोत आम्ही. कोणताही पुरुष, कोणतीही स्त्री राजवाड्याबाहेर जाताना नोंद झाली पाहिजे. ते मी स्वतः करतोय महाराज. कळवत राहा मला. होय महाराज. हो महाराज. सदू, हा, राजाचा कोणावर तरी संशय आहे. गुरुवर, आपल्याला आता कोणता अशुभ संकेत येतो आहे सांगता आहात का? जालिंदर सुरक्षित नाही असं मला वाटतं आहे. जालिंदरनाथ हे गोपीचंदच्या राज्यात आहेत असं समजलं होतं. पण ते कोणापासून सुरक्षित नाहीत गुरुवर. जालिंदर ज्या अर्थी गोपीचंदच्या राज्यात आहे त्या अर्थी तो त्याच्याकडूनच सुरक्षित नाही. गुरुवर, जालिंदरनाथांचं मुक्या प्राण्यांप्रती जे प्रेम आहे ते आडवं आलं असणार. आपल्याला जालिंदरकडे तात्काळ प्रस्थान करावं लागणार. गुरुवर, आपण ब्राह्ममुहूर्तावर निघूयात का? नाही गोरक्ष, दूरचा प्रवास आहे. आपण आताच निघूयात. जशी आपली इच्छा.
निरंजन अलख निरंजन हो